हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण सर्व्हिसेस ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस एक्झाम्शन्सचा पार्ट कव्हर केलेला होता. नाव इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी द कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस. सो कम ऑन पेज नंबर 4.42, एंट्री नंबर 10. Services provided by way of pure labor contracts of construction, erection, commissioning, installation, completion, fitting out, repair, maintenance, renovation or alteration of a civil structure or any other original works pertaining to the beneficiary-led individual house construction or enhancement under the Housing for All Urban Mission or Pradhan Mantri Awas Yojana. So basically pure labor contracts म्हणजे काय? तर मटेरियल, आता समजा हे कन्स्ट्रक्शनचं काम कोण करणार आहे? ऑब्व्हियसली तर बिल्डर बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करणार आहे किंवा वर्क्स कॉन्ट्रॅक्टर ते सिव्हिल स्ट्रक्चर जे आहे ते कन्स्ट्रक्ट करणार आहे. आता या बिल्डिंगसाठी किंवा या सिव्हिल स्ट्रक्चरसाठी जे काही मटेरियल लागतं, जसं की सिमेंट असेल, स्टील असेल, काही आणखीन मटेरियल असेल, स्टोन्स असतील, सो हे सगळं मटेरियल हा जो वर्क्स कॉन्ट्रॅक्टर आहे तो परचेस करेल. But now he requires some laborers to build or to erect that civil structure or that building. For that he will assign this work to a labor contractor. The labor contractor ची जबाबदारी काय असेल? To provide laborers with required skills, with required quantity to the construction owner or to the person who is going to construct the building. So ही फक्त लेबरर्स प्रोव्हाइड करण्याची जी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, ज्याला आपण लेबर कॉन्ट्रॅक्टर्स असं म्हणतो. सो इट इज अ प्युअर लेबर कॉन्ट्रॅक्ट, ज्यामध्ये कुठेही मटेरियल इन्व्हॉल्व नाहीये, फक्त लेबरर्सची सर्व्हिस प्रोव्हाइड करणं एवढंच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. अशी सर्व्हिस जर कन्स्ट्रक्शनसाठी आणि त्याच्याबरोबर दिलेल्या ऍक्टिव्हिटीजसाठी यूज केलेली असेल, पण त्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हाऊसिंग फॉर ऑल स्कीम जी आहे त्या अंडर जर काय कन्स्ट्रक्शन होत असेल किंवा जर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंडर जर हे कन्स्ट्रक्शन होत असेल तरच हे एक्झाम्शन जे आहे ते अलाउ केलेलं आहे, अदरवाईज हे एक्झाम्शन अलाउ होणार नाही. सो एकतर प्युअर लेबर कॉन्ट्रॅक्ट पाहिजे फॉर पर्टेनिंग टू कन्स्ट्रक्शन, इरेक्शन, कमिशनिंग, इन्स्टॉलेशन, कम्प्लिशन त्या कॅटेगरीज आहेत त्यासाठी पाहिजे. सेकंड थिंग, ओरिजिनल वर्क्स साठी पाहिजे, आणि ओरिजिनल वर्क्स पर्टेनिंग टू हाऊसिंग फॉर ऑल स्कीम और प्रधानमंत्री आवास योजना या दोन स्कीम्सच्या अंडर जर कन्स्ट्रक्शन असेल आणि त्या कन्स्ट्रक्शन साठीच्या लेबर वर्क साठी जर लेबर कॉन्ट्रॅक्टरची सर्व्हिस असेल, प्युअर लेबर सर्व्हिस ज्याच्यामध्ये मटेरियल इन्व्हॉल्व नाहीये, तरच त्या सर्व्हिसला एक्झाम्शन प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, नाउ कम टू एंट्री नंबर 11 डायरेक्टली सर्व्हिसेस बाय वे ऑफ प्युअर लेबर कॉन्ट्रॅक्ट. अगेन सेम एंट्री आहे, पण यात सेकंड एंट्री मध्ये काय महत्वाचं आहे की अगेन ओरिजिनल वर्क्स असलं पाहिजे बट पर्टेनिंग टू अ सिंगल रेसिडेन्शियल युनिट अदरवाइज अँड ॲज अ पार्ट ऑफ रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स. सो ते एक सिंगल रेसिडेन्शियल युनिट असलं पाहिजे. से फॉर एक्झाम्पल एखादा हाऊस असेल, एखादा बंगलो असेल, एखाद्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सचा तो पार्ट असता कामा नये. म्हणजे मला एखादं घर बांधायचं आहे आणि त्या घर बांधण्यासाठी मी एक बंगलो कन्स्ट्रक्ट करतो आहे आणि त्यासाठी जर मी प्युअर लेबरचं फक्त सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट असाइन केलं तर तो जो लेबर कॉन्ट्रॅक्टर जी सर्व्हिस मला प्रोव्हाइड करेल ती सर्व्हिस एक्झम्प्ट असेल. का तर माझं मी जे कन्स्ट्रक्ट करतोय ते इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल रेसिडेन्शियल युनिट आहे आणि ते एखाद्या कॉम्प्लेक्सचा पार्ट नाही. म्हणजे जर एखादी कन्स्ट्रक्शन ऑफ अपार्टमेंट असेल, एखादा कॉम्प्लेक्स असेल, त्याच्या कन्स्ट्रक्शनसाठी जर लेबर सप्लाय सर्व्हिस प्रोव्हाइड केली तर ती एक्झम्प्ट नाहीये, ती टॅक्सेबल असणार आहे. पण जर इंडिव्हिज्युअल युनिट आहे, ओरिजिनल वर्क आहे, पुन्हा की कुठेतरी डागडुजी करायची किंवा रिपेअर करायचे असं नाहीये, इंडिव्हिज्युअल वर्क आहे आणि त्या इंडिव्हिज्युअल ओरिजिनल वर्क साठी जर सिंगल रेसिडेन्शियल युनिट असेल तर लेबर कॉन्ट्रॅक्टरची सर्व्हिस जी अगेन प्युअर लेबर कॉन्ट्रॅक्ट ही सर्व्हिस एक्झम्प्ट केलेली आहे. Now come to entry number 10A. एंट्री नंबर 10A is services supplied by electricity distribution utility. यासाठी आपण आणखी एक एंट्री यापूर्वी बघितली अदर सर्व्हिसेस मध्ये की डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ही सर्व्हिस जी आहे ती एक्झाम्प्ट आहे. सो आणखी एक एक्झाम्पशन त्या रिलेशन मध्ये सांगितलेलं आहे. सर्व्हिसेस सप्लाइड बाय इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन युटिलिटीज बाय वे ऑफ कन्स्ट्रक्शन, इरेक्शन, कमिशनिंग और इंस्टॉलेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एक्सटेंडिंग द इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अप टू द ट्यूबवेल ऑफ द फार्मर और ॲग्रिकल्चरिस्ट फॉर ॲग्रिकल्चरल यूज. सो ज्या ट्यूबवेल्स असतात तिथपर्यंत हे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क एक्सटेंड करण्यासाठी, ऑब्व्हियसली तिथे पंप सेट असणार, सो तो चालण्यासाठी म्हणून इलेक्ट्रिसिटी एक्सटेन्शन तिथपर्यंत दिलं जातं ॲग्रिकल्चरिस्टना, फार्मर्सना. सो हे जे एक्सटेन्शन वर्क आहे, एक्सटेन्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अप टू दॅट ट्यूबवेल, त्या विहिरीपर्यंत येणारं जे एक्सटेन्शन वर्क आहे त्यासाठी जे काही चार्जेस रिकव्हर केले जातील दॅट विल बी एक्झम्प्ट अंडर जीएसटी. त्यावरती जीएसटी आकारला जाणार
नाही, बिकॉज दॅट सर्व्हिस इज ऍक्च्युअली प्रोव्हाइडेड टू ऍग्रिकल्चरिस्ट ऑर फार्मर. सो त्यांच्यावरती जीएसटीचं बर्डन पडायला नको म्हणून त्यांनी ही सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट केलेली आहे. ओके, नाउ एंट्री नंबर 41A or 41 and 41B, supply of TDR FSI long term lease of land by landowner to developer are exempted subject to condition that the constructed flats are sold before issuance of completion certificate and tax is paid on the same. सो बेसिकली त्यांनी काय सांगितलंय की जो ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंटल राईट्स जे असतील ते जर लँड ओनर डेव्हलपरला ट्रान्सफर करत असेल किंवा जो फ्लोअर स्पेस इंडेक्स आहे, FSI स्टँड्स फॉर फ्लोअर स्पेस इंडेक्स, किंवा लॉंग टर्म लीज ऑफ लँड जे प्रोव्हाइड केलं जातं लँड ओनरने डेव्हलपरला. आता कसं असतं की आपण हे आय थिंक ह्याच्या आधीही बघितलेलं होतं ज्यावेळी आपण रिव्हर्स चार्ज स्टडी करत होतो. सी, माझ्याकडे स्वतःची लँड आहे. ओके, सो कोणीतरी एक बिल्डर मला अप्रोच करतो अँड ही आस्क्स मी, आय वॉन्टेड टू कन्स्ट्रक्ट अ अपार्टमेंट, आय वॉन्टेड टू कन्स्ट्रक्ट अ बिल्डिंग, बट आय डोंट ओन अ लँड, आय डोंट ओन अ लँड, सो आय वॉन्ट you to provide me right that I will construct a building on your land. I will give certain portion of the same to you. त्याच्यातला काही portion मी तुम्हालाही देईन because actually I am resident of that land. आणि plus for the consideration I will pay you certain amount of money in addition to that constructed flats. So if landowner agrees, in this case landowner is providing developmental rights to the developer or builder or floor space index of that land or to the builder, or sometimes it is constructed as long term lease की खूप 30 वर्ष 35 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष 99 years lease वगैरे असे डॉक्युमेंट्स करून ती लँड ट्रान्सफर केली जाते. सो हा जो सप्लाय आहे हा एक्झम्प्ट केलेला आहे, पण याला कंडिशन काय घातली तर या डेव्हलपमेंट मध्ये जे काही फ्लॅट्स कन्स्ट्रक्ट केले जातील that should be sold before issuance of completion certificate and त्याच्यावरती टॅक्स पे केलेला असला पाहिजे. बिकॉज आफ्टर इश्युअन्स ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट जर तुम्ही कन्स्ट्रक्शन साठी कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जर कन्सिडरेशन रिसीव्ह करत असाल तर इट विल नॉट बी ट्रीटेड ॲज सप्लाय. ते शेड्यूल 3 मध्ये कव्हर होतं तुम्हाला आठवत असेल तर. सेल ऑफ लँड कॉमा सब्जेक्ट टू पॅरा 5 ऑफ बी ऑफ शेड्यूल 2 सेल ऑफ बिल्डिंग. सो पॅरा 5B काय सांगतो शेड्यूल 2 चा की जर एंटायर कन्सिडरेशन हे इश्युअन्स ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट ऑर ऑक्युपेशन सर्टिफिकेट विचेवर इज अर्लियर त्यानंतर मिळत असेल तर तो सप्लाय होणार नाही. ओके, सो असं जर झालं तर त्याला एक्झम्पशन जे आहे ते मिळणार नाही. पण पुढचा प्रोव्हायझो किंवा पुढचा क्लॉज बघा, एक्झम्पशन ऑफ TDR FSI लॉंग टर्म लीज शॅल बी विथड्रॉन इन केस ऑफ फ्लॅट्स सोल्ड आफ्टर इश्यू ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट, बट such withdrawal shall be limited to 1% of value in case of affordable houses and 5% of value in case of other than affordable houses. सो अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे काय याचं त्यांनी एक डेफिनेशन दिलेलं आहे की जे आता आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये, पण त्यांनी सर्टन एक कन्सिडरेशनचा क्लॉज घातलाय की अप टू 45 lakhs पेक्षा जर कमी कन्सिडरेशन असेल आणि 90 स्क्वेअर मीटर्स इन मेट्रो सिटीज आणि 60 स्क्वेअर मीटर्स इन नॉन मेट्रो सिटीज पेक्षा जर कमी एरिया असेल कार्पेट एरिया तर त्याला अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये अफोर्डेबल हाऊसेस मध्ये कन्सिडर करावं. सो असं जर अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये कन्सिडर करावं अशा पद्धतीने जर अफोर्डेबल हाऊसेसचे फ्लॅट्स अनसोल्ड असतील तर हे एक्झम्पशन विथड्रॉ किती होईल तर इन केस ऑफ अफोर्डेबल हाऊसिंग जर फ्लॅट शिल्लक राहिले असतील तर 1% ऑफ देअर व्हॅल्यू एवढं एक्झम्पशन विथड्रॉ होईल, म्हणजे त्या व्हॅल्यूवरती टॅक्स पे करावा लागेल. आणि इन केस ऑफ नॉन अफोर्डेबल हाऊसेस 5% ऑफ द व्हॅल्यू ऑफ दॅट अनसोल्ड फ्लॅट्स ऑर फ्लॅट्स सोल्ड आफ्टर कम्प्लिशन सर्टिफिकेट त्यावरती आपल्याला टॅक्स पे करायला लागेल. सो ऍक्च्युअली विथड्रॉवल ऑफ एक्झम्पशन म्हणजे जी टॅक्सेबल व्हॅल्यू कुठेतरी कन्सिडर केलेली आहे. ओके, सो ऑब्व्हियसली त्या पार्ट वरती आपल्या ICAI ने स्टडी मटेरियल मध्ये फार मोठं एक्सप्लेनेशन जे आहे या 41AB क्लॉज वरती हे दिलेलं नाहीये. सो आय डोंट थिंक की ते एक्झाम पर्पजने इम्पॉर्टंट आहे, कारण आता ज्या रिअल इस्टेट साठी ज्या प्रोव्हिजन्स आहेत ना या सगळ्या एकत्र बघितल्याशिवाय आपल्याला त्याचा पूर्ण काय आहे ते समजत नाही. आणि हेन्स त्यांनी एक रिअल इस्टेटच्या प्रोव्हिजन ITC साठी पण आपल्याला सिलेबस मधून एक्सक्लूड केलेल्या होत्या. सो आय थिंक की त्यांनी याही ठिकाणी हा फार मोठा इम्पॉर्टन्टचा पार्ट नाहीये. पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ही सर्व्हिस एक्झाम्प्ट आहे सब्जेक्ट टू दॅट कम्प्लिशनच्या पूर्वी सगळे फ्लॅट सेल झाले पाहिजेत. जर कम्प्लिशनच्या आधी सगळे फ्लॅट सेल झाले नसतील तर कम्प्लिशन नंतर जे फ्लॅट सेल होतील आता कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालं तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार ना की बिल्डिंग मध्ये 20 फ्लॅट्स होते त्याच्यापैकी कम्प्लिशन सर्टिफिकेट या डेटला मिळालं, या डेटला किती फ्लॅट्स अनसोल्ड आहेत. सो जेवढे फ्लॅट्स अनसोल्ड असतील त्या फ्लॅट्सच्या किमतीमध्ये त्याच्यामध्ये दोन पार्ट करायचे, एक तर अफोर्डेबल हाऊसिंग एक तर नॉन अफोर्डेबल हाऊसिंग. अफोर्डेबल हाऊसिंगच्या 1% इतकी टॅक्सेबल व्हॅल्यू होईल आणि नॉन अफोर्डेबल हाऊसिंगच्या केसमध्ये सेल व्हॅल्यूच्या 5% इतकी टॅक्सेबल व्हॅल्यू होईल. त्याच्यावरती टॅक्स जो आहे तो पे करावा
लागेल असं त्यांनी एक्झम्पशन विथड्रॉ केलेलं आहे या प्रपोजल मध्ये. ओके, सो एक्सप्लेनेशन जे तुम्ही रीड करून घ्यायचं आहे. आय थिंक आपण आता बऱ्यापैकी सर्व्हिसेस कव्हर केलेल्या आहेत. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय गव्हर्नमेंट, हा एक सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू गव्हर्नमेंट हा जो एक पार्ट आहे तो आपण आता याच्याला कव्हर करूया, की याच्यानंतर आपला सिलेबस जो आहे तो कम्प्लीट होईल. हा एक बिझनेस फॅसिलिटेटर और बिझनेस करस्पॉन्डंटची कुठेतरी सर्व्हिस आपल्या सिलेबसचा पार्ट आहे, जो तुम्ही रीड करायचा आहे ऍज अ होमवर्क. आणि जर इन केस त्यात काही डाऊट असेल तर तुम्ही मला कम्युनिकेट करा. जर पॉसिबल असेल तर त्याच्यावर मी एखादी ऑडिओ क्लिप बनवून आपल्या ग्रुपवरती पोस्ट करेन. ओके, सो तेवढा एक पार्ट जो तुम्ही रीड करायचा आहे, कारण सगळंच मी तुम्हाला सांगत गेलो तर कुठेतरी तुम्हाला थोडं इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे. सो तो एक सर्व्हिस जी आहे, एकच सेक्टर तेवढा तुम्ही करायचा आहे. बाकीच्या सर्व्हिसेस आहेत त्या आपण मोस्टली क्लासमध्ये किंवा व्हिडिओ लेक्चर्समध्ये डिस्कस केलेल्या आहेत. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू गव्हर्नमेंट, तर ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू गव्हर्नमेंट मध्ये टोटल 3 3 A 11 40 70 to 51, सो 6 एंट्रीज कव्हर केलेल्या आहेत. सो वी विल सी देम अँड आफ्टर दॅट आपला हा 4th चॅप्टर जो आहे तो एंड होईल. See, pure services provided to government, pure services excluding works contract service or other composite supplies involving supply of any goods, म्हणजे फक्त सर्व्हिसेस आहेत. ओके, कुठेही कंपोजिट सप्लाय नाहीये किंवा गुड्स सप्लाय केले जात नाहीयेत. Provided to central government, state government or union territory or local authority or a governmental authority or government entity by way of any activity in relation to any function entrusted to a panchayat under Article 243G of the Constitution, or in relation to any function entrusted to a municipality under Article 243W of the Constitution. Say for example, municipality ची जबाबदारी आहे की रस्त्यांवरती दिव्यांची व्यवस्था करणे. आता हे जे लाईट पोल्स असतात ते इरेक्ट करण्यासाठी ऑब्व्हियसली त्यांना काहीतरी एक्सपर्टाईज असलेली माणसं लागतील. सो त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट एका दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला अलॉट केलं. त्याला काय सांगितलं की आम्ही मटेरियल सगळं आणू, लाईट पोल्सचं मटेरियल, त्यातले बल्ब्स, त्याचे इलेक्ट्रिक फिटिंग मटेरियल, त्याची सर्किट्स, हे सगळं हे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा रादर दॅट म्युन्सिपालिटी प्रोव्हाइड करेल. यू हॅव टू जस्ट प्रोव्हाइड युअर एक्सपर्टाईज अँड युअर लेबर सर्व्हिसेस. ओके, सो प्युअरली सर्व्हिसेस नेचरची कॉन्ट्रॅक्ट्स असतात की सगळं मटेरियल जे आहे ते जो रेसिपियंट आहे तोच प्रोव्हाइड करेल आणि जस्ट त्याचं फिटिंग करून देण्याचं काम जे आहे ते लोक करतील. सो हे जी फंक्शन्स आहेत पंचायतची किंवा म्युन्सिपालिटीची, या फंक्शन्स आपण बघितलं बेसिकली ही फंक्शन्स एक्झाम्प्टच आहेत. पण या फंक्शन्स साठी जर फक्त प्युअर सर्व्हिसेसची कॉन्ट्रॅक्ट केली गेली तर ती सुद्धा त्यांनी एंट्री नंबर 3 च्या अंडर एक्झम्प्ट केलेली आहेत. ओके, सो आय थिंक बऱ्यापैकी आपल्याला क्लिअर आहे एक्झम्प्ट सर्व्हिस मध्ये काय कव्हर केलेलं आहे त्यांनी, की फक्त सर आता इथे महत्वाची गोष्ट काय, प्युअर सर्व्हिस म्हणजे फक्त सर्व्हिस असली पाहिजे. मग तो कंपोजिट सप्लाय सुद्धा त्यांना नकोय, की कंपोजिट सप्लाय मध्ये प्रिन्सिपल सप्लाय सर्व्हिसचा आहे म्हणून तो सगळा सप्लायला सर्व्हिस ट्रीट करू असंही त्यांना नकोय. कुठेही गुड्स ट्रान्सफर होत नाहीयेत, फक्त आणि फक्त सर्व्हिसेसच प्रोव्हाइड केल्या जात आहेत. त्या केसमध्ये त्याला एक्झम्पशन प्रोव्हाइड केलेलं आहे. नाउ कम टू एंट्री नंबर 3A, composite supply of goods and services to government. See, composite supply of goods and services in which the value of supply of goods constitutes not more than 25% of value of the said composite supply provided to central government, state government or union territory or local authority or a governmental authority or a government entity by way of any activity in relation to any function entrusted to a panchayat under Article 243G of the Constitution or in relation to of any function entrusted to a municipality under Article 243W of the Constitution. सी, आता काय झालं की फक्त सर्व्हिसेस कॉन्ट्रॅक्ट एक्सक्लूड केली. मग काही लोक म्हणले की सर अहो आमचं कॉन्ट्रॅक्ट जे असतं ह्याच्यामध्ये खूप थोडा पोर्शन गुड्सचा असतो, पण गुड्सचा पोर्शन असतो मग आम्हाला एक्झम्पशन मिळत नाही. मग गव्हर्नमेंट म्हटलं की ठीक आहे तुम्हाला एक्झम्पशन द्यायचंय पण आम्हाला गुड्स सप्लायरला एक्झम्पशन द्यायचं नाही. मग सर्व्हिस सप्लायर काय म्हणाले की ठीक आहे सर तुम्ही काहीतरी एक पर्सेंटेज अलॉट करा. मग गव्हर्नमेंटने सांगितलं की ठीक आहे कॉम्पोजिट सप्लाय असेल तर त्या ठिकाणी गुड्सचा सप्लाय हा टोटल व्हॅल्यूच्या 25% पेक्षा जास्त असता कामा नये. तुम्ही फक्त 25% इतकेच गुड्स सप्लाय करू शकता. 75% पोर्शन हा सर्व्हिसेसचा असला पाहिजे तरच तुम्हाला एक्झम्पशन मिळेल. सो सेम टू सेम एंट्री नंबर 3 सारखीच पोझिशन आहे, फक्त इथे 25% पर्यंत गुड्सचा सप्लाय अलाउड आहे इन द सेड कॉम्पोजिट सप्लाय. म्हणजे परत हा कॉम्पोजिट सप्लाय असला पाहिजे आणि त्या कॉम्पोजिट सप्लाय मध्ये जे गुड्स प्रोव्हाइड केले जात आहेत त्यांची व्हॅल्यू 25% पर्यंत अलाउड आहे. त्याच्या पुढे जर गेली असेल तर तुम्हाला एक्झम्पशन मिळणार नाही. ओके, एंट्री नंबर 3A सर्व्हिसेस. एंट्री नंबर 11A सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय फेअर प्राइस शॉप्स. फेअर प्राइस शॉप म्हणजे
राशन दुकानं, रेशनची दुकानं जे असतात त्यांना फेअर प्राइस शॉप्स असं म्हणतात. टू सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट ऑर युनियन टेरिटरी बाय वे ऑफ सेल ऑफ फूड ग्रेन्स, केरोसिन, शुगर, एडिबल ऑइल एक्सेट्रा अंडर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, म्हणजेच स्वस्त धान्य दुकानं, अगेन्स्ट कन्सिडरेशन इन द फॉर्म ऑफ कमिशन ऑर मार्जिन. सो आता काय होतं की गव्हर्नमेंट या दुकानांमध्ये गुड्स पाठवतं, गुड्स सेंड करतं आणि हे पुढे सेल करतात कस्टमर्सना. या पर्पजसाठी हे जे रॅशन शॉप्स ओनर्स आहेत यांना कमिशन मिळतं गव्हर्नमेंटकडून, की तुम्ही त्या शॉपला त्यांना पब्लिकला अवेलेबल करून देताय, पब्लिकला ॲट फेअर प्राइस कमीत कमी किमतीमध्ये ते धान्य अवेलेबल करून देताय. सो हे जे कमिशन मिळतं या फेअर प्राइस शॉप्सना फ्रॉम गव्हर्नमेंट इज एक्झम्प्ट अंडर जीएसटी. त्यावरती जीएसटी चार्ज केला जात नाही. ओके, सो ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू गव्हर्नमेंट आहेत. गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड केल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस आहेत की ज्या एक्झाम्प्ट केलेल्या आहेत. Entry number 40, services provided to the central government, state government, union territory under any insurance scheme for which total premium is paid by the central government, state government or union territory. C. समजा बजाज इन्शुरन्स ही कंपनी आहे, त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला सर्व्हिस प्रोव्हाइड केली. तर सेंट्रल गव्हर्नमेंटला का प्रोव्हाइड करतील? से इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधल्या सगळ्या स्टाफचा इन्शुरन्स काढायचा आहे, कोविड इन्शुरन्स सपोज फॉर एक्झाम्पल. आता ह्या केसमध्ये जे कन्सिडरेशन आहे ते कुठून येणार आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ट्रेजरी मधून येणार आहे. आपण काय बघतो, कन्सिडरेशन जो देतो तो रेसिपियंट असतो. ओके, सो बजाज इन्शुरन्स कंपनी काय म्हणेल की सर्व्हिस कोणाला प्रोव्हाइड केली ते सेंट्रल गव्हर्नमेंटला. ओके, कारण त्याचं प्रीमियम जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा युनियन टेरिटरी पे करतात. मग ती सर्व्हिस जी आहे ती एक्झम्प्ट कन्सिडर केलेली आहे, कारण गव्हर्नमेंटला परत जीएसटीचा भुर्दंड नको म्हणून. हे सरळ सरळ याच्यातून दिसतं. ओके, सो इन्शुरन्स सर्व्हिसेस ज्या आहेत, इन्शुरन्स ही मग ती कुठची असू दे, लाईफ इन्शुरन्स असू दे, जनरल इन्शुरन्स असू दे, एनी इन्शुरन्स, इफ इट इज प्रोव्हाइडेड टू सेंट्रल, स्टेट और युनियन टेरिटरी or and the premium is paid by them, then such service is exempt. 72, services provided to the central government, state government, union territory administration under any training program for which total expenditure is borne by the central government, state government, union territory administration. So suppose for example एक ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करायचा आहे. आता जीएसटी साठी सेंट्रल गव्हर्नमेंटने खूप ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज केलेले होते. तर ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करायसाठी काहीतरी पैसे खर्च करावे लागतील. ओके, सो ही जी ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करण्याची जी सर्व्हिस आहे की ज्या ठिकाणी एक्सपेंडिचर कोण बॉर्न करतंय, एक्सपेंडिचर कोणावरती आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट त्यासाठी पेमेंट करणार आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंट और युनियन टेरिटरी गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. सो ज्या वेळेला ट्रेनिंग प्रोग्रामच्या अंडर किंवा अरेंजमेंट ऑफ ट्रेनिंग प्रोग्राम ही सर्व्हिस सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा युनियन टेरिटरी ऍडमिनिस्ट्रेशनला प्रोव्हाइड केली जाईल, ती सर्व्हिसेस एक्झम्प्ट असतील. इथे महत्वाचं काय या दोन्ही गोष्टींमध्ये की पेमेंट इज बाउंड बाय द पेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट और पेमेंट इज बॉर्न बाय सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट और युटी ऍडमिनिस्ट्रेशन, ही गोष्ट महत्वाची आहे. ठीक आहे. अँड लास्ट एंट्री 51, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द जीएसटीएन टू सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी. तुम्ही लक्षात घ्या, आपण बघितलं होतं पहिल्याच टॉपिक मध्ये की जीएसटीएन ही एक सेक्शन 8 कंपनी आहे. सो ती सर्व्हिस प्रोव्हाइड करते गव्हर्नमेंटला, कारण आमच्याकडून रिटर्न टॅक्सपेयर्स कडून काही कन्सिडरेशन जीएसटीएन रिसीव्ह करत नाही. रिटर्न फायलिंग साठी, रजिस्ट्रेशन साठी, रिफंड साठी जीएसटी पोर्टल वरती एकही रुपया फी पे करावी लागत नाही. पण ही कंपनी गव्हर्नमेंटला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. करेक्ट, आणि हेन्स these services are exempt. तुम्हाला आता एक गंमत म्हणून सांगतो की हे जीएसटीएन जे होतं ना, हे ऍक्च्युअली जीएसटी येण्यापूर्वीपासून इम्प्लिमेंट झालं ऑब्व्हियसली, कारण ते आय थिंक नोव्हेंबर 2016 पासून इम्प्लिमेंटेड होतं. ते ओपन झालेलं पोर्टल आणि त्यावर रजिस्ट्रेशनच्या प्रोसिजर्स वगैरे सुरू झाल्या होत्या. बिकॉज ऑन 1 जुलै गव्हर्नमेंट वॉन्टेड दॅट ऑल द टॅक्सपेयर शुड बी रेडी विथ देअर रजिस्ट्रेशन्स अँड इश्युइंग टॅक्स इनवॉइस अँड फायलिंग रिटर्न. सो ते पोर्टल रेडी पाहिजे 1 जुलैला, म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस कुठेतरी नोव्हेंबर 2016 मध्ये सुरू झालेली होती. सो ही जी प्रोसिजर सुरू झाली ही ऍक्च्युअली सर्व्हिस टॅक्स रेजिम मध्ये सुरू झाली होती. करेक्ट, आणि त्यांनी एक्झम्पशन जे प्रोव्हाइड केलं, हे एक्झम्पशन सुरुवातीपासून जीएसटी एक्झम्पशन्स मध्ये होतं. जीएसटी मध्ये एक्झम्पशन प्रोव्हाइड केलं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे जीएसटीएन ला मग सर्व्हिस टॅक्स ऍप्लिकेबल होऊ शकतो. मग रेट्रोस्पेक्टिव्हली एक नोटिफिकेशन किंवा एक सर्टिफिकेशन इश्यू केलं गेलं की नाही, जीएसटीएन ने जी सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे सेम एंट्री, जसं इथे म्हटलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट हे एक्झम्पशन नोटिफिकेशन जीएसटीच्या अंडर आहे. सिमिलरली सर्व्हिस टॅक्सच्या अंडर ही पॅरलल एक्झम्पशन नोटिफिकेशन होतं, त्याच्यामध्ये एक एंट्री इन्सर्ट केली गेली पोस्ट डेटेड
1 जुलै नंतर की ओके जीएसटी आणि सर्व्हिस टॅक्स रेजिम मध्ये सप्लाय केलेला आहे तोही एक्झाम केला. अदरवाईज काय झालं असतं ओके की जीएसटी एक्झाम आहे बरोबर 1 जुलै नंतरचा, पण ऍक्च्युली सर्व्हिस ही आधीच्या पिरियड मध्ये पण प्रोव्हाइड केली गेली मग त्याच्यावर टॅक्स लागला असता. पण ऍक्च्युली ते गव्हर्नमेंट आहे त्यांच्या हातामध्ये नोटिफिकेशन इश्यू करण्याची पॉवर होती. ते रेट्रोस्पेक्टिव्हली अमेंडेड द सेम थिंग आणि त्यांनी ही सर्व्हिस नंतर एक्झाम केली. ओके, सो इथे ह्याचं जे एक्सप्लेनेशन आहे अगेन तुम्ही रीड आउट करा. आय डोंट थिंक त्याच्यामध्ये फार काही इन्व्हॉल्ड आहे. येस, हो लिझिंग सर्व्हिसेस हा जो पार्ट आहे हाही तुम्ही रीड करायचा आहे. ओके, लिझिंग सर्व्हिसेस आणि एक बिझनेस करस्पॉन्डंट सर्व्हिसेस या 2 एंट्रीज तुम्ही रीड करायच्या आहेत. अँड यू आर गोइंग टू टेल मी द सेम की त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आहे का. बाकी सगळ्या एंट्रीज ज्या आहेत त्या ऑलमोस्ट आपण कव्हर केलेल्या आहेत. ओके, बाय.